आजचा बायोटा आहे तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचा आहे. मुलीचं जे मूळचं गाव आहे ते सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहे, पण त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सातारा शहरामध्ये वास्तव्य करत आहे. विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांची अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्यांचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर बुधवार केंद्र म्हणजेच शिवराज मराठा बुधवार केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. 1998 डिसेंबर महिन्यातील मुलीचे जन्मवर्ष आहे. उंची मुलीची 5 फूट 4 इंच आहे. मुलीचं शिक्षण हे MCA झालेलं असून मुलगी सध्या एका बँकेमध्ये परमनंट जॉब करत आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मुलीचं जे मूळचं गाव आहे ते खटाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील आहे, पण त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सातारा शहरामध्ये वास्तव्यास आहे. एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी आहे. मुलगी ही 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. तर त्यांची अपेक्षा अशी आहे की जे मुलाचं जे मूळचं गाव आहे ते सातारा जिल्ह्यामधील असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की मुलगा हा निर्व्यसनी असावा, मुलगा हा स्वभावाने चांगला असावा, मुलाचं जे घरातली माणसं आहेत ती सुद्धा स्वभावाने चांगली असावी आणि मुलाचं जे शिक्षण आहे ते कोणत्याही क्षेत्रातून उच्च शिक्षण झालेलं असावं, जसं की MCA आहे, MCS आहे, इंजिनिअरिंग फील्डमधून आहे, MBA आहे किंवा कोणत्याही क्षेत्रातून मुलाचं उच्च शिक्षण झालेलं असावं आणि तो मुलगा नोकरीनिमित्त पुण्यामध्ये सेटल असावा. त्या मुलाला थोडीफार प्रॉपर्टी असावी, मुलाला किमान 30 ते 40 हजार रुपये प्रति महिना एवढा तरी पगार असावा. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील जरी मुलगा असेल तरीही त्यांना चालेल. फक्त त्यांनी विशेष करून सांगितलेलं आहे की मुलाचं शिक्षण आणि मुलाच्या घरातली माणसं आणि मुलगा स्वतः हा स्वभावाने चांगला असावा, अशी त्यांची विशेष करून अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच अशा अपेक्षा असणारी स्थळं खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तर तुम्हाला स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणी करा. आणि अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची सळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला न विसरता फॉलो करा. आणि तुमच्या ओळखीचे जे कोणी तुमचे मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक जर का मराठा समाजातील असतील ना तर आठवणीने त्यांना आपले व्हिडिओ शेअर करत चला, कारण तुमच्या एका शेअरने नक्कीच त्यांचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे वधूवर सूचक केंद्र आहे ते 100% विश्वसनीय आहे, 100% रजिस्टर आहे. त्यामुळे आपल्या वधूवर केंद्राच्या मार्फत कुठलीही कोणाची फसवणूक होत नाही. तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा माहिती घेऊ शकता, नावनोंदणी करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती जरी तुम्ही तुमचा बायोटा फोटो पाठवला तरीही तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून नावनोंदणी करू शकता. धन्यवाद. जय शिवराय.